ताकद ही फक्त असून चालत नाही, ती केव्हा वापरायची, का वापरायची, कशी वापरायची आणि कुणा विरोधात वापरायची याचं ज्ञानही असावं लागतं. आणि जर ते ज्ञान नसेल तर ताकद असूनही निरुपयोगी ठरते किंवा मग दुसराच कोणीतरी त्याचा फायदा उठवण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे पाकिस्तानच्या बाबतीत नेमकं हेच घडलेलं आहे. पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश. दहशतवादाच्या मुद्द्यावर भारत जेव्हा जेव्हा पाकिस्तानला धडा शिकवू बघतो तेव्हा तेव्हा पाकिस्तानची आण्विक शस्त्र अडचणीचा मुद्दा म्हणून समोर येतात. पण पहलगाम हल्ल्यानंतर भारताला प्रत्युत्तर देण्याच्या नादात पाकिस्ताननं जे काही केलं त्यामुळे पाकिस्तानची ही ताकद त्यांच्याच मुळावर उठण्याची वेळ आली. आपली अण्वस्त्र आपल्याच नुकसानीचे कारण ठरतायत याची जाणीव होताच पाकिस्ताननं मग अमेरिकेला साकडं घातलं आणि मगच शस्त्रसंधीच्या दिशेनं पावलं पुढे पडली अशी चर्चा आहे. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान कसा काय अडचणीत सापडलेला आहे बघा. 10 मे 2025 अटैक हुआ है नूर खान बेस पे, बिल्कुल घर के सामने. अभी एक जहाज गुजरा है. भारतानं पाकिस्तानवर केलेला हा घाव इतका वर्मावर बसला की भारतासमोर पाकिस्तानला शरणागती पत्करावीच लागली. हा हल्ला होता नूर खान एअरबेसवरचा. पण या एअरबेसवर असं नक्की काय होतं की ज्यामुळे पाकिस्तान नाक घासत आला? तर त्याचं उत्तर आहे धोक्यात आलेली पाकिस्तानची अण्वस्त्र. This is the strike on the Noor Khan Air Base. And you can see the effect. I'm sure most of you. नूर खान एअरबेसला आधी चकला एअरबेस असं नावानं ओळखलं जात होतं. राजधानी इस्लामाबाद पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरच्या रावळपिंडीमध्ये हा एअरबेस आहे. पाकिस्तानी हवाई दलाचं एक प्रमुख लॉजिस्टिक हब इथं आहे, जिथून VVIP हालचाली, तोही मिशन आणि लांब अंतराच्या मिसाईलचं संचालन केंद्र आहे. हा एअरबेस नॅशनल कमांड ऑथॉरिटीच्या मुख्यालयापासून अगदी जवळ आहे, जे देशातील जवळपास 170 अण्वस्त्रांची सुरक्षा आणि संचलनाची जबाबदारी सांभाळते. माझ्या माहितीप्रमाणे 2 गोष्टी झालेल्या आहेत. एक म्हणजे जे गिलगिट बाल्टिस्तान मधलं स्कार्डू बेस आहे यांची एअरबेस आणि आर्मी बेस, तिथपासनं नॉर्थ वेस्टला जवळपास 120-130 किलोमीटर अंतरावर एक 4.6 रिटर स्केलचा भूकंपासारखा धक्का बसलेला आहे. तो ताजिकिस्तानमध्ये नोट करण्यात आला आणि अफगाणिस्तानमध्ये नोट करण्यात आला. आता कुठेही न होता बाकीच्या ठिकाणी जर हा फैलला नाही किंवा याचे जर वेव्ह गेल्या नाहीत तर हे का झालं असेल? तर असा अंदाज बांधण्यात येतो की जी रावळपिंडीचा एअरबेस आहे नूर खान बेस, त्या बेसवर F-16 विमानं आहेत, जी त्याच्यापैकी काही नष्ट झाली आहेत असंही म्हणतात. आणि ती विमानं अण्वस्त्र नेण्याच्या क्षमतेची आहेत, म्हणजे अण्वस्त्र घेऊन जाऊ शकतात ती. तर त्या विमानांचा जो अण्वस्त्र साठा असेल तो साठा या ठिकाणी साठवण्यात आलेला असेल आणि याला नूर खान बेसला तिथनं अंडरग्राऊंड टनेल गेलेली असेल असा एक अमेरिकन लोकांचा अंदाज आहे. ब्राह्मोस, हॅमर, स्कॅव या मिसाईलचा वापर करत नूर खान एअरबेसवर अचूक निशाणा साधला गेला. भारताचा हा हल्ला ट्रॅक करण्यात पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे फेल ठरली. नूर खान एअरबेस पूर्णपणे नेस्तनाबूत झालं आणि पाकिस्तानी सैन्यात खळबळ माजली. भारताच्या मिसाईल संवेदनशील ठिकाणांपर्यंत पोहोचू शकतात याची जाणीव पाकिस्तानला झाली. एअरबेस पासून काहीच अंतरावरच्या कमांड सेंटरला धोका निर्माण झाला. या हल्ल्यामुळे अण्वस्त्र कमांड सेंटर नष्ट झालं असतं आणि पाकिस्तानकडे असणाऱ्या तब्बल 170 अण्वस्त्रांचा कचरा झाला असता. भारत आपली पूर्ण ताकद नष्ट करेल याची भीती पाकिस्तानला वाटली. इतकंच नव्हे तर ब्राह्मोसचा निशाणा 1-2 किलोमीटरने जरी चुकला असता तर पाकिस्तानात अणुस्फोट घडून रेडिएशनची स्थिती निर्माण झाली असती. मात्र या दाव्याला भारत आणि पाकिस्तान दोन्हीही बाजूनं पुष्टी मिळालेली नाही.
that Kirana Hill houses some nuclear installation. We did not know about it. Okay. And we've not hit Kirana Hills, whatever is there. Okay. I did not brief in my briefing yesterday. Thank you. पाकिस्तानची अण्वस्त्रे अशी धोक्यात आल्याची बातमी समोर आली आणि तिथेच अमेरिकेची एंट्री झाली. भेदरलेल्या पाकिस्ताननं अमेरिकेकडे मदतीची याचना केली. लष्कर प्रमुख असिम मुनीर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात युद्धविरामाच्या दिशेनं पहिलं पाऊल पडलं. त्यानंतर अमेरिकेनं भारताशी संपर्क साधला आणि त्यानंतरच शस्त्रसंधी झाली. कायमच अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानचे प्लगच भारतीय एअरफोर्सनं अवघ्या 15 मिनिटांच्या हल्ल्यात नेस्तनाबूत केले. त्यामुळे पाकिस्तानी अण्वस्त्र फक्त शोपीसच झाली नाहीत, तर त्याच अण्वस्त्रानं पाकिस्तान बेचिराख होण्याची वेळ आली होती. हा भारताचाच उदारपणा आहे, ज्यानं संयम दाखवला. भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तो मैं बस आपको रामचरितमानस की एक कुछ पंक्ति याद दिलाऊंगा, आप समझ जाएंगे. तो याद कीजिए वो पंक्ति जो है, विनय न माने जलधि जड़, भय 3 दिन बीत, बोले राम सकोप तब, भय बिन होए न प्रीत. तो समझदार के लिए इशारा ही काफी. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.